30 सप्टेंबरपर्यंत धनंजय मुंडे शासकीय बंगला सोडणार अशी अंजली दमानी यांची माहिती। मुख्यमंत्र्यांनी मुंडेंकडून 56 लाख रुपये दंड वसूल करावा, दमानी यांची मागणी। महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न असू शकतो। आई वडिलांचं नाव घ्यायला ज्यांना लाज वाटते त्यांचं कृत्य असावं। उद्धव ठाकरेंकडून मीनाताईंच्या पुतळ्यावरती रंग फेकल्याचा घटनेचा निषेध। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची पाहणी। ठाकरेंच्या शिवसैनिकांशी संवाद साधून घेतला घटनेचा आढावा। भारत पाकिस्तान सामन्याविरोधात सिंदूर आंदोलन केल्यानं असा प्रकार घडल्याची शक्यता। ठाकरेंच्या सेनेचे आमदार महेश सावंत यांना संशय। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग टाकल्यानंतर पोलीस तपासाला वेग येणार। रंग फेकल्याप्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे एक संशयित ताब्यात, संशयिताची चौकशी सुरू। मागण्या मान्य नाही झाल्या तर आता मुंबई नाही दिल्ली गाठायची। मराठा नेते मनोज जरांगेंचा चलो दिल्लीचा नारा। देशभरातून मराठा एकवटणार असल्याची जरांगेंची माहिती। मनोज जरांगेंचा सरकारला दसऱ्यापर्यंतचा अल्टिमेटम। कुणबी प्रमाणपत्र पाहून निर्णय घेणार, मनोज जरांगेंची माहिती। ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांनी उद्या अंतरवालीला येण्याचेही जरांगेंचे आदेश। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी आदेशानुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू। बीड, धाराशिव आणि हिंगोलीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। मराठा समाजात आनंदाचं वातावरण, तर प्रमाणपत्र वाटपावर मात्र ओबीसी नेत्यांचा आक्षेप। अनुसूचित जमातीत आरक्षण मिळावं या मागणीसाठी वाशिमच्या मानोरा शहरात बंजारा समाजाचा विराट मोर्चा। पोहरागडच्या महंतांचाही मोर्चात सहभाग। शेतकरी कर्जमाफीसाठी जळगावात मोर्चा। माजी खासदार उमेश पाटलांबरोबर कार्यकर्ते आणि शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसल्यानं मोठा गोंधळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी गोंधळ। ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप करत घोषणाबाजी। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी घोषणाबाजी करणाऱ्यांना सुबुद्धी मिळो, फडणवीसांची प्रतिक्रिया। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीडवासियांचं अनेक वर्षांचं स्वप्न साकार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड परळी अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ। राज्य सरकारकडून 150 कोटींचा निधी वितरित। अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या खातगावमधील घटना। आत्महत्येपूर्वीचा शेतकऱ्याचा व्हिडिओ समोर। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ईव्हीएमवरील मतपत्रिकेत महत्त्वाची सुधारणा। आता ईव्हीएमवर उमेदवाराचा रंगीत फोटो असणार। बिहार विधानसभा निवडणुकीपासून लागू होणार सूचना। मराठवाड्यातील पुढच्या पिढ्यांना दुष्काळ पाहू देणार नाही, पाण्याचं जाळं निर्माण करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीडमधूनच निर्धार। लातूरच्या जळकोट तालुक्यात पावसाचा फटका। पुरात वाहून गेलेले 3 जण अजूनही बेपत्ता। एनडीआरएफकडून शोधकार्य सुरू। सोलापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ। 47,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। उत्तर दक्षिण सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला। माधुरी यात्रेला नांदणीत परत आणण्यासाठी हाय पॉवर कमिटीकडे उद्या याचिका दाखल करणार। नांदणी मठ सरकार आणि बंधारा कमिटीकडे जाणार। मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी बच्चू कडूंची साथ सोडली। अमरावतीत पटेल पिता पुत्रांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। शनी शिंगणापूरनंतर आता साई संस्थांच्या नावे बोगस वेबसाईट। साई संस्थांची तक्रार, सायबर शाखा तपास करणार। कोल्हापुरातल्या पेढा गणपतीचं 21 दिवसांनी विसर्जन। ढोल ताशांसह निघालेल्या मिरवणुकीत पारंपरिक कलांचं सादरीकरण। सोन्याच्या दरात आजही वाढ। तोळ्यामागे 800 रुपये वधारले। प्रतितोळा 1,14,000 सोनं। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त जगभरातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव।
डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील दिल्या शुभेच्छा. देशासह राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा. देशाचा विकास मोदींच्या नेतृत्वात असाच होत राहावा अशा शुभेच्छा.